तर नमस्कार मित्रांनो आणि नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तर ही नवरात्री तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाची जावो। आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस। तर आजचा रंग आहे पांढरा आणि आजची देवी आहे शैलपुत्री। नावातच आहे शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या। तर हिमालयाची कन्या म्हणून शैलपुत्रीला ओळखले जाते। आता याच्या मागे खूप मोठा एक इतिहास आहे, एक पुराणातील कथा आहे। ती काय आहे हे सर्व पाहण्याआधी आपण एक गोष्ट जाणून घेऊयात की जरी देवीची रूपं अनेक असली, देवीचे नवदुर्गा जरी असल्या, तरी ह्या सगळ्या दुर्गांची जी काही रूपं आहेत ना, त्याची जनक एकच आहे, ती म्हणजे आपली पार्वती माता। तर पार्वतीने वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळ्या रूपात आपल्याला दर्शन दिलेले आहे आणि तिने अनेक रूपेही धारण केलेली आहेत आणि ती म्हणजेच हे नवदुर्गा देखील आहेत। तर शैलपुत्री देखील मागच्या जन्मात म्हणजेच पूर्वजन्मात सती म्हणून ओळखली जायची, जी शंकराचीच एक अर्धांगिनी होती आणि जे काही दक्ष प्रजापती राजा होते ना, त्याची ती कन्या होती। आणि एक दिवस काय झालं की ह्या प्रजापती राजाने मोठा यज्ञ ठेवला होता आणि या यज्ञाला त्यांनी सर्वांना बोलवलं होतं शिवाय शंकराला। तर तो राग सतीच्या मनात चांगलाच बसला होता। तरी देखील ती केवढा मोठा यज्ञ आहे म्हणून ती तिथे पाहायला गेली। पाहायला गेल्यावर तिथे तिला जो मान हवा ना, तो तिथे काही मिळाला नाही। त्यामुळे ती पुन्हा क्रोधित झाली आणि जो काही यज्ञ तिथे सुरू होता ना, त्या यज्ञातच तिने काय केलं, स्वतःला समर्पित करून टाकलं आणि झाला तिचा नंतर नवीन जन्म। आणि त्या नवीन जन्मात ती शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात आली आणि म्हणूनच तिला शैलपुत्री असे म्हणतात। तर तिचे जे काही पिता आहेत ते शैलराज हिमालय होते। आणि नंतर काय झालं मग, तर हे सगळं झाल्यानंतर तर याही जन्मात तिने शंकराशीच विवाह केला। त्यामुळेच शैलपुत्रीच्या हातात एका हातात तुम्हाला कमळ दिसेल आणि दुसऱ्या हातात त्रिशूल दिसेल। ही जे काही फुले असतात किंवा जी काही त्यांचे शस्त्रे असतात, त्यामागे देखील फार मोठा एक अभ्यास आहे। तर कमळ आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, कमळ हे चिखलात उमलत असतं, तरीही ते तितकंच सुंदर आणि पवित्र असतं। आपण म्हणजे आपल्या भारतामध्ये आपण सगळ्या शुभ कार्यामध्ये आपल्या लक्ष्मीच्या पायावरती वाहणारं फूल म्हणून जे वाहतो ना, ते कमळच आहे। तर कमळला इतकं पावित्र्य आहे। तर ह्या कमळाचं एक वैशिष्ट्य काय आहे, जे कोमलता देते, जे शांतता देते आणि चिखलात उगवून देखील एक पावित्र्य जपते, एक शुद्धता जपते। तर ह्या सगळ्यांना आपल्याला एकत्रित आपल्या मनामध्ये देखील ही गोष्ट तयार करायची आहे। कितीही संकट आली, कितीही चिखल म्हणजे कितीही संकट आली ना, तरी देखील आपल्याला ह्या कमळाप्रमाणे सुंदर आणि धडाडीनं ह्या जीवनात जगत राहायचं आहे। आपल्याला आतून सुंदर बनायचं आहे, आपलं मन सुंदर ठेवायचं आहे, आपलं मन हे पवित्र त्या कोमलतेसारखं ठेवायचं आहे, त्या कमळासारखं कोमल ठेवायचं आहे। तर हे आपण ह्या शैलपुत्रीच्या हातातल्या कमळाकडून आपण ही गोष्ट घेऊ शकतो आपल्या जीवनामध्ये। आणि दुसरं जे आहे ते त्रिशूल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्रिशूल का आहे बरं, कारण की ती अर्धांगिनी आहे कुणाची, शंकराची। आणि जिथे शंकर जिथे शिवा तिथे त्रिशूल हे असतंच असतं। त्रिशूल हे नुकतंच म्हणजे त्रिशूल हे नुसतंच शस्त्र नाही, तर त्याच्या मागे देखील अभ्यास आहे। त्रिशूलचा आपल्याला सगळ्यांना आकार माहिती आहे, तो असा 3 मध्ये असतो। म्हणजेच काय, ते तिन्ही काळाचं, तिन्ही जगाचं आणि तिन्ही गुणांचं प्रदर्शन करतं। 3 काळ कोणते, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। 3 जग कोणते, आकाश, पाताळ आणि पृथ्वी। आणि 3 गुण कोणते, रजत, तम आणि सत्व, जे आपण ह्या सगळ्यांमध्ये आत्ता सध्या जिवंत आहोत। तर ह्या सगळ्यांना दर्शवण्याचं काम ह्या त्रिशूलामधून असतं। म्हणूनच हे त्रिशूल आहे, जे ह्या सगळ्यांना समर्पित आहे आणि म्हणूनच ते तिने तिच्या हातामध्ये घेतलेलं आहे। तर ह्या त्रिशूलाकडनं आपण एकच गोष्ट घेऊ शकतो, एक म्हणजे संरक्षण करणे, स्वतःचं करणे, दुसऱ्यांचंही करणे। ह्या जगात जगत असताना वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य ह्या तिन्हींना मिळून आपल्याला अनेक गोष्टी मिळत असतात।
म्हणजेच काय की भूतकाळातल्या गोष्टींपासून आपण अनेक गोष्टी शिकतो आणि वर्तमानात त्या अप्लाय करून आपण नीट जीवन जगतो आणि भविष्याची काहीतरी चिंता बाळगून आपण वर्तमानात अनेक चांगल्या गोष्टी करून ठेवतो एका भीतीपोटी किंवा एका काळजीपोटी की भविष्यात माझं काय होईल. तर आले की नाही हे तिन्ही काळ एकत्र, वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य. त्याच पद्धतीने आपलं पूर्ण शरीर हे सत्व म्हणजे सात्विक गुणांनी, तम म्हणजे तामसिक गुणांनी आणि रज म्हणजे राजसिक गुणांनी बनलेलं आहे. आपल्या मनामध्ये ह्या तिन्ही गुणांचं एक संमेलन आहे, एक मिलन आहे आपल्या ह्या पूर्ण शरीरामध्ये. आपण आहार खाताना देखील ह्या तिन्हींची सांगड घालून खाल्लं पाहिजे. कोणताही पदार्थ अति अथवा कमी असे न खाता आपण त्यांचं एक संतुलन ठेवून आपल्याला आहार घ्यायचा आहे. तर ह्या तिन्ही गुणांचा आपल्या शरीरामध्ये देखील समाविष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट काय झाली, आकाश, पृथ्वी आणि पाताळ. तर ह्या सगळ्या ब्रह्मांडाचंच एक वैशिष्ट्य काय आहे की ज्याच्यामध्ये आकाश आहे, पृथ्वी आणि पाताळ आहे आणि आपण तिथे जगतो, आपण तिथे श्वास घेतो. त्यामुळे आपलं पूर्ण ग्रॅटिट्यूड, आपलं पूर्ण जे काही काय म्हणतो आपण कृतज्ञता जी आहे ना ती पूर्ण आपण ह्या ब्रह्मांडाला समर्पित करायची आहे. ह्या देवीच्या ह्या देवीची आराधना करून, शैलपुत्रीची आराधना करून, जी एका संतुलनाचं खूप मोठं उदाहरण आहे. आणि हिची आराधना केल्यानंतर केवळ हात जोडून, डोळे मिटून, नुसताच नमस्कार न करता ती जे काही तिने ते व्यक्तिमत्व परिधान केलेलं आहे स्वतःमध्ये, त्यातील काहीतरी गुण आपण आपल्यामध्ये आणावेत, अशा रीतीने आपण तिची आराधना करायची आहे. कारण की त्या प्रत्येक देवींकडून, ह्या सगळ्या नवदुर्गांकडून काही ना काहीतरी गुण आपल्याला घेण्यासारखे आहेत आणि ते सगळी तत्व, ती सगळी सत्व आपल्या मध्ये पूर्ण जिवंत आहेत. फक्त ते लुप्त झालेले असतात, ते लयास गेलेले असतात. तर ह्या देवींच्या आराधनेने आपण त्यांना पुन्हा शक्ती देऊ शकतो आणि ते आपल्यामध्ये रुजवू शकतो आणि आपल्या ह्या चाललेल्या जगरहाटीमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. तर आजचा हा दिवस शैलपुत्री देवीचा आहे. तर तिला मनोभावे प्रार्थना करून आपण चांगल्या आरोग्याची आणि पूर्ण संतुलित जीवनाची प्रार्थना तिच्याकडे आपण करू शकतो. तर तुम्हा सर्वांना ह्या नवरात्रीचा पहिला दिवस अतिशय आनंदाचा, अतिशय उत्साहाचा, जल्लोषाचा आणि संतुलित जीवनाचा जावो, ही शैलपुत्री देवीकडे प्रार्थना.